नमस्कार मित्रांनो, माझं नाव वैभव आणि स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, इथे जिल्हा परिषद भरतीचा निकाल आता हळूहळू लागत आहे आणि प्रत्येक पोस्टचा निकाल जो आहे जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवरती शो होत आहे। तेथे जाऊन तुम्ही तो बघू शकता। आणि बघा मित्रांनो, त्यासोबतच जे आहे जिल्हा परिषदेचे काही पदांची जी परीक्षा आहे ती अजूनपर्यंत झालेली नाही, जसे की आरोग्यसेवक, ग्रामसेवक। तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या संबंधितच अपडेट बघा इथे घेणार आहोत। तर पहा, वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर बघा मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जिल्हा परिषदची जी परीक्षा आहे ती IBPS ने ती घेतलेली आहे मित्रांनो, आणि या दोन पदांची एक्झाम येथे राहिलेली आहे। तर बघा, त्या संबंधित तुम्ही इथे बघू शकता की बघा, आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक या दोन पदांसोबतच बघा IBPS जी आहे या पुढील एक्झामसुद्धा इथे घेत आहे मित्रांनो, कंडक्ट करत आहे। आणि त्या आहेत MIDCची एक्झाम, पुरवठा निरीक्षकची एक्झाम, त्यानंतर आदिवासी विकास विभागची एक्झाम, आणि जर तुम्ही इथे बघितलं तर पुणे महानगरपालिका वगैरे याला खूप टाईम आहे। तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता की आतापर्यंत जे आहे की महाराष्ट्रामध्ये IBPSची एक्झाम जो होता शेड्यूल्ड होते मित्रांनो आतापर्यंत, म्हणजे 16 तारखेपर्यंत। तुम्हाला माहिती असणार, राज्य उत्पादक शुल्क विभागाची एक्झाम सुरू होत्या, तर त्यासुद्धा IBPS ने तिथे कंडक्ट केलेल्या आहेत। आणि त्यानंतर जर तुम्ही आता बघितलं तर या महिन्यामध्ये जे आहे शेड्यूल एक्झाम नाही आहे मित्रांनो IBPSची कुठल्याही विभागाची, कारण बघा येथे MIDC एक्झाम आहे आता नंतर। तर तो MIDCच्या एक्झामचा आतापर्यंत काही अपडेट नाही मित्रांनो, म्हणजे जेणेकरून जे आहे आता जानेवारीच्या लास्ट वीक आणि फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये जे आहे तुमची इथे ही जी एक्झाम आहे आरोग्यसेवक आणि ग्रामसेवकची तेथे होण्याची ते दाट शक्यता आहे मित्रांनो। आणि बघा, हे जे याचे हॉल तिकीट जे आहे ते तुम्हाला एक्झामच्या 7 दिवसाआधी, म्हणजेच बघा जर एक्झाम जर फेब्रुवारीमध्ये जर इथे झाले फर्स्ट वीकमध्ये, तर तुम्हाला बघा इथे जानेवारीच्या लास्ट वीकमध्ये जे आहे तुम्हाला इथे तुमचं हॉल तिकीट इथे बघायला मिळणार आहे आणि तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता। आणि यासोबतच तुम्ही जर इथे बघितलं मित्रांनो, तर बघा कारागृह विभागची एक्झाम बघा इथे TCS वगैरे घेत आहे। त्यानंतर सोलापूर महानगरपालिकाची सुद्धा TCS, लातूर महानगरपालिका TCS, आणि नंतर जे आहे सिडको बघा इथे IBPS घेत आहे। त्यानंतर नागपूर GMC IBPS इथे घेत आहे मित्रांनो। तर बघा, नागपूर GMCचे आता यांनी डेट इथे वाढवलेली आहे मित्रांनो, 680 जागांसाठी जे आहे इथे भरती हे होणार आहे नागपूर GMCची ग्रुप Dची। तर बघा, तुम्ही तिथे अप्लाय करू शकता जर आतापर्यंत अप्लाय केलेलं नसेल। आणि धुळे GMCची IBPSच घेणार आहे। त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण मंडळ ही पण IBPS घेणार आहे। तर बघा, अशा प्रकारे जे आहे मित्रांनो ह्या जे एक्झाम आहे IBPS घेणार आहे, परंतु आतापर्यंत MIDCची जी आहे ते अपडेट आलेली नाही मित्रांनो, म्हणून आपण इथे म्हणू शकतो की बघा फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये जे आहे इथे आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक इथे एक्झाम इथे होऊ शकते या दोन पदांसाठी। बघा मित्रांनो, या दोन पदांसाठी जे आहे मोठ्या प्रमाणात इथे अर्ज आलेले होते मित्रांनो, म्हणून जे आहे ही एक्झाम बहुतेक यांनी पुढे लोटलेली असावी। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे या दोन पदासंबंधीची एक्झाम जी आहे केव्हा होणार आहे आपण इथे अपडेट घेतलेली आहे। तर पहा, व्हिडिओ थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद। तर पहा मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या, कारण आपण त्यावरती सरळ सेवा भरती संदर्भात जे आहे महत्त्वाच्या अपडेट बघा तिथे देत असतो। आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे व्हीजी क्लासेस आणि सिम्बॉल बघा इथे तुम्ही हा बघू शकता व्हिडिओमध्ये। तर पहा, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।